आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज आपण भेटतोय एका खळबळजनक बातमीनं। महाराष्ट्रात अनेक गोष्टी राजकीय मोठ्या प्रमाणात घडत आहेत। एकीकडे राष्ट्रवादी पक्षाचं विलीनीकरण आहे, दुसरीकडे मनसे आणि शिवसेना उबाटा गटाचा आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी काही घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत, त्या म्हणजे पालकमंत्री पदासंदर्भात। कारण रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याला 5 महिने झाले तरी अजूनही पालकमंत्री पद मिळालेलं नाही। त्यामुळे या दोन जिल्ह्याच्या सोयीसाठी तिथला वाद मिटावा म्हणून आता महाराष्ट्रातील काही पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात संदर्भातल्या अदलाबदली संदर्भात हालचाली सध्या प्रचंड वेगावलेल्या आहेत। त्यामुळे एकाची सोय करताना दुसऱ्याची गैरसोय करण्याचाही या निमित्तानं प्रयत्न सुरू आहे। पण राजकीय वजन वापरून या हालचालींना सध्या वेग आलेला आहे आणि त्याचे पडसाद उमटत आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यावर। मुळात नाशिकला आणि रायगडला पालकमंत्री नेमले गेले, पण नंतर वाद उफाळून आला प्रताप गोंगावले आणि आदिती तटकरे, त्यामुळे तिथं पालकमंत्रीपद सध्या नाही। आणि सध्या गेले 5 महिने प्रताप गोगावले म्हणतात की मीच पालकमंत्री, दुसरीकडे तटकरे म्हणतात मीच पालकमंत्री। हा वाद वाढला कारण इकडे तटकरे राष्ट्रवादी, सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, गोगावले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे आहेत। त्यामुळे कुणी माघार घ्यायची या वादात माघारच थांबले, त्यामुळे हे दोन पालकमंत्री थांबलेत। या दोघांच्या या दोन जिल्ह्याच्या सोयीसाठी आता इतर काही जिल्ह्यावर संक्रांत येणार किंवा इतर काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदांमध्ये बदल होणार हे जवळजवळ ठरलेलं आहे। त्यानुसार आता प्रक्रिया सुरू झाल्या, हालचाली सुरू झाल्यात। पण 5 महिन्यात पालकमंत्री बदलला हा मेसेज वाईट जाईल म्हणून काही प्रयत्न उलटे सुलटे सुरू झालेत। त्यामुळे चर्चा सुरू आहे पण अजूनही निर्णय नाही। मुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री या दोघांच्याकडे 2-2 जिल्हे आहेत। याशिवाय शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडेही 2-2 जिल्हे पालकमंत्री पदासाठी आहेत। त्यामुळे त्यांच्याकडील एखादं पालकमंत्री पद इतरांना देऊन तिथं काहींची सोय करण्यासंदर्भातही हालचाली सुरू आहेत। याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना कोल्हापूर ऐवजी दुसरा जिल्हा देण्यासंदर्भातल्या हालचाली वेगावल्यात। या हालचालीचे केंद्रबिंदू आहेत ते मंत्री हसन मुश्रीफ। खरं तर हसन मुश्रीफ यांना वाशिमचं पालकमंत्रीपद दिलं होतं, पण 1-2 महिन्यातच त्यांनी ती जबाबदारी नको म्हणून विनंती केली। कारण प्रवास लांबचा आहे, प्रकृती साथ देत नाही असं कारण सांगून त्यांनी वाशिमचं पालकमंत्रीपद नाकारलं आणि एकदाच 1 किंवा 2 वेळा ते तिथं जाऊन आले, पण त्यानंतर ते तिकडे फिरकले नाहीत आणि त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्यात आलं। आता ते कुठल्याही जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत, त्यांना आता कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं आहे। त्या दृष्टीने गेले काही दिवस त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। एकीकडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा आता नावीद मुश्रीफ गोकुळचा चेअरमन झालाय आणि तिसरं आता त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं आहे। प्रकाश आंबेडकर यांनी 5 महिन्यात अतिशय चांगलं काम करत कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पदात एक प्रभाव पाडलेला आहे, पण त्यांच्याऐवजी आता आपल्याला हे पालकमंत्री पद मिळावं यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत। आंबेडकर यांना कोल्हापूरऐवजी लातूर किंवा अन्य एखादा जिल्हा देण्यासंदर्भातल्या या हालचाली सुरू आहेत। कारण सांगलीला चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत, सोलापूरचे जयकुमार गोरे आहेत, साताऱ्याचं त्यांचा जिल्हा ते आहेत। त्यामुळं आता आंबेडकर यांना जर कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बदलायचं झालं तर इतर जिल्हा कोणता या संदर्भातली चर्चा आहे। तब्बल 42 मंत्री आहेत, त्यातले 34 जणांना पालकमंत्रीपद दिले, काहींनी 2-2 जिल्हे दिले आहेत। बीडचा मुद्दा तसाच वादग्रस्त आहे।
नाशिकचा कुंभमेळा आता लवकर होणार आहे, त्यामुळे काही करून तिथं त्यांना नाशिकला पालकमंत्री पाहिजे, तो भाजपचा पाहिजे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या सोयीसाठी तिथं एकूणच 3 पक्षात राजकीय सोय होणार आहे. म्हणजे रत्नागिरीचं पालकमंत्रीपद प्रताप गोगावलेला द्यायचं, त्या बदल्यात कोल्हापूरला जे शिवसेनेचं पालकमंत्रीपद आहे ते राष्ट्रवादीला द्यायचं, म्हणजे हसन मुश्रीफांना द्यायचं. कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत त्यांना दुसरा जिल्हा द्यायचा आणि भाजपनं घ्यायचं नाशिक. म्हणजे शिवसेनेला 1, भाजपला 1 आणि राष्ट्रवादीला 1 असे थोडं बदल करून पालकमंत्री पदासंदर्भातल्या ज्या काही हालचाली सध्या सुरू आहेत. मुळात कोल्हापूरला जेव्हा आबिटकरांना पालकमंत्रीपद दिलं तेव्हा या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार आहेत हे पाहूनच दिलं आहे. म्हणजे स्वतः आबिटकर शिवसेनेचे आहेत, राजेश क्षीरसागर आहेत, चंद्रदीप नरके आहेत, चौथे जे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत तेही शिवसेनेच्या कोठ्यातून आले, ते स्वतंत्र आले असतील त्या कोठ्यातून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यामुळे आबिटकरांना मंत्री करण्यात आलं. दुसरीकडे भाजपचीही इथं ताकद म्हणजे संख्याबळ जास्त आहे. भाजपची राहुल आवाडे आहेत, अंमल महाडिक आहेत, अशोकराव माने आहेत आणि भाजप सोबत असलेले विनय कोरे आहेत. हे सगळं बघून तिथं सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ यांना संधी देण्यात आली. आणि एकमेव या जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते हसन मुश्रीफ. आता त्यांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं आहे. त्या दृष्टीने राजकीय मोठ्या प्रमाणात हालचाली सध्या मुंबई आणि राज्य पातळीवर सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. त्यामुळे या काही दिवसात घडलंच तर ह्या मोठ्या घडामोडी घडणार आहेत. पण 6 महिन्यात आपण दिलेलं पालकमंत्रीपद एखाद्या जिल्ह्याचं काढून घेतलं किंवा बदललं तर मेसेज चांगला जाणार नाही याची खात्री या पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळं बदलायचं की नाही या संभ्रमात सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता त्यांचा निर्णय नेमका काय होतो हे पाहणंही महत्वाचं आहे. मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे 2-2 जिल्हे आहेत. त्यातला एखादा जिल्हा हा आबिटकर यांना दिला जाऊ शकतो किंवा लातूर सुद्धा दिला जाऊ शकतो. पण या अजून फक्त सध्या हालचाली सुरू आहेत, निर्णय झालेला नाही. निर्णय पावसाळा अधिवेशनाच्या आत होण्याची शक्यता आहे. म्हणजे पावसाळ्याच्या अधिवेशनात जेव्हा जून-जुलैला सुरू होईल तेव्हा या संदर्भातल्या हालचाली आणखी वाढतील. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 2 जिल्हे आहेत, म्हणजे 2-2 जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले नेते बरेच आहेत. त्यामुळे एखादा जिल्हा सोयीसाठी म्हणून आदित्य तटकरेंना दिला जाईल, छगन भुजबळ यांनाही दिला जाईल, प्रकाश आबिटकर यांना दिला जाईल. म्हणजे एकाच वेळी एक मंत्री किंवा एक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद बदललं जाणार नाही, तर या 3-4 बदल जाईल. म्हणजे आदित्य तटकरेंना एखादा जिल्हा देईल, भुजबळना, आबिटकरांना, अन्य एखाद्या मंत्र्याला सुद्धा पालकमंत्रीपद देण्यात येईल. या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. प्रकाश आबिटकरने आपली क्षमता 5 महिन्यात सिद्ध केलेली आहे, हॅट्रिक साधलेला आहे त्यांनी, त्यांची ताकद आहे, त्यांच्या पक्षाची ताकद आहे, इनकमिंग त्यांच्या पक्षात जोरात वाढलेला आहे. आगामी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेनेकडे या जिल्ह्यात ओढा वाढलेला आहे. अशा वेळी पक्षाची ताकद वाढवत असताना अचानक पालकमंत्री पदासंदर्भातला आवाज सुरू झाला. तो पालकमंत्रीपद जर बदललं तर त्याचा शिवसेनेवर काही परिणाम निश्चितपणे होणार आहे. कारण पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा नेता असतो आणि अनेक कामं त्या माध्यमातून होऊ शकतात आणि यामुळेच सध्या शिवसेनेकडे ओढा वाढला होता. मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद यात फरक आहे. पालकमंत्री हा त्या जिल्ह्यातला बऱ्याच निधी देणं आणि सोय करणं ही त्यांच्या हातात असते. त्यामुळे पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी भाजपनं प्रयत्न केले आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्रीपद देण्यात आलं. आता दुसरीकडे राष्ट्रवादीच्या वतीनंही असेच प्रयत्न सुरू आहेत. हसन मुश्रीफ यांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई पातळीवर सुरू असलेल्या या प्रयत्नाला यश येणार का? गोकुळच्या मध्यंतरी ज्या काय हालचाली झाल्या, महायुतीचा चेअरमन व्हावा, त्या हालचालीचे केंद्रबिंदू सुद्धा हसन मुश्रीफच होते, विनय कोरे होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री पदाचा वाद वाढणार की आहे असंच राहणार याची उत्सुकता आहे। सध्या तरी हालचाली सुरू आहेत, निर्णय झालेला नाही। निर्णय काय होतो यावर मात्र सगळ्यांचं लक्ष आहे। आपल्याला अशाच काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनेल। धन्यवाद।